बातमी आहे साताऱ्यातून। सातारा जिल्ह्यामध्ये पावसानं विश्रांती घेतली असली तरी कोयना धरणातील पाणीसाठा चिंतेचा विषय ठरतोय। धरणामध्ये सध्या 52.37 टीएमसी म्हणजे सुमारे 50% पाणीसाठा असून गेल्या आठवड्यात 30 टीएमसी वाढ झाली आहे। तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत अजूनही 25 टीएमसी पाणी कमी आहे। जुलैच्या दुसऱ्या आठवड्यातही धरणात अपेक्षित साठा न झाल्यानं शेतकरी आणि नागरिकांच्या चिंतेत वाढ झाली आहे। याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी वैभव बोडके यांनी। सातारा जिल्ह्यात सध्या पावसाने विश्रांती घेतली असली तरी महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोयना धरणाच्या पाणीसाठ्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे। मी सध्या कोयना धरणाच्या परिसरामध्ये आहे। 105 टीएमसी पाणी क्षमतेच्या धरणामध्ये आता 52.37 टीएमसी पाणीसाठा आहे। त्याचबरोबर गेल्या आठवड्यात घाटमाथ्यांवर झालेल्या मुसळधार पावसामुळे अवघ्या एका आठवड्यामध्ये कोयना धरणाच्या पाणी पातळीत सुमारे 30 टीएमसी ची भर पडली होती। मात्र मागील वर्षीची तुलनेत हे चित्र थोडं वेगळं आहे। यंदा मात्र धरणात अजूनही 25 टीएमसी पाणी कमी असल्याने चिंता देखील कायम आहे। शेतकऱ्यासह सर्वसामान्य नागरिक आता पुन्हा पावसाकडे नजर लावून बसल्याचे चित्र पाहायला मिळते। जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात अपेक्षित वाढ न झाल्यास पावसाने लवकरच पुनरागमन करणे हे गरजेचे मानले जात आहे, कारण जुलैपर्यंत समाधानकारक पाऊस झाला नाही तर महाराष्ट्रासमोर पाणी टंचाईचे भीषण संकट उद्भवू शकतं। आता सध्या पावसाने विश्रांती घेतली आहे, त्यामुळं सर्वसामान्यांसह शेतकरी देखील आता चिंतित असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरामन ओमकारसह वैभव बोडके, एबीपी माझा, सातारा।